नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 4थी मध्ये इंग्रजीमध्ये युनिट 6 मध्ये आपल्याला गुड मॅनर्स नावाचे एक चॅप्टर आहे आणि गुड मॅनर्स काय असतात हे इंग्रजीमधून आपण शिकूया। सिंपल सेंटेन्स प्रिपरेशन आहे ते आता आपण शिकूया। तर तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये जर आपण बघितलं तर अशा प्रकारचा एक बॉक्स आहे, यामध्ये थँक्यू आणि आय एम सॉरी हे दोन शब्द दिलेले आहेत आणि इकडे काही सेंटेन्स दिलेले आहेत। मग एक्झॅक्टली थँक्यू कुठे लावायचा आणि आय एम सॉरी कुठे लावायचा हे आपल्याला ठरवायचं आहे आणि इकडे आपल्याला त्या प्रकारचे सेंटेन्स तयार करायचे आहेत। तर आमची एक विद्यार्थिनी तुम्हाला हे सेंटेन्स क्लिअर करून दाखवणार आहे आणि वाचून दाखवणार आहे। तुमच्या अभ्यासामध्ये हे गुड मॅनर्स आणि तुमच्या जीवनामध्ये सुद्धा हे गुड मॅनर्स फार कामाचे महत्त्वाचे आहेत, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका। वाचन करा। Thank you for giving me your book. Thank you for telling me his address. Thank you for lovely treat. Thank you for his beautiful gift. Thank you for saving me My kitten. I am sorry for spilling water on your book. I am sorry I forgot my your birthday. I am sorry for being late. I am sorry I broke his cup. I am sorry I broke this cup. तर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे छोटे छोटे शब्द जर आपण सराव केला तर थँक्यू आणि आय एम सॉरी याचा वापर कुठे करायचा हे तुम्हाला कळेल। जास्तीत जास्त सराव करा आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर करा। इंग्रजी हळूहळू आपण बोलायला शिकूया। स्मार्ट शाळा या YouTube चॅनलला तुम्ही त्याकरिता सबस्क्राईब करा। तर चला परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत। जय महाराष्ट्र।